ह्या माझ्या घराच्या मागच्या भिंतीवरून उडी मारलं. तुम्हाला फुटेज पाठवणार आहे, मी सगळ्यांना व्हायरल करणार आहे. ते चोरासारखा तिथून मागून घुसल्यानंतर माझा दरवाजा एक उघडा होता, एक बंद होता. त्या दरवाजाला त्यांनी लाथा मारल्यात. त्याच्यानंतर तो माझ्या घरात घुसून माझ्या पहिल्या मजल्यावर जाऊन माझ्या आईला धमकावलंय, माझ्या भावांना धमकावलंय, माझ्या नातेवाईकांना धमकावलंय. ह्या दडपशाहीला उत्तर आम्ही त्या चोख पद्धतीनं देतोय. पण मला वाटतं आत्ता जनतेने जागरूक होण्याची गरज आहे. अशा नीच माणसांना तुम्ही कुठपर्यंत नेणार आहात, मला वाटतं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आज माझ्या घरामध्ये घुसखोरी केली आहे, माझ्या घरामध्ये शिवीगाळ केली आहे, माझ्या घरामध्ये माझ्या आईला त्रास दिला आहे, 75 वर्षाच्या एका बाईला त्रास दिला आहे. त्यासाठी जी जी कलमं लागतील ती कलमं 100% लागणार आहे. आता मी फक्त दाखल करून आली आहे. उद्या ह्याच्यावर मी अजित पवारांच्या पीएना सुद्धा फोन केला की तुमच्या राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष कुठल्या पद्धतीचं घाणेरडं नीच वृत्तीचं काम करतोय ते पहा. आणि त्यांना सांगितलंय जर माझ्याशी तुम्ही बोलला नाहीत 100% प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे जे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत ते सगळे दाखवण्यात येतील. भारतीय जनता पार्टी ही सच्ची पार्टी आहे. आम्ही काम करतोय. ह्या काम करताना ह्यांना त्रास जो झालाय त्याबद्दल आम्ही आमची पाठ स्वतः थोपटून घेतोय. कारण यांच्यासारखं